पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार मंडळी, नमस्कार। मी सुबोध भावे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो तुमच्या लाडक्या गप्पांच्या प्रवास दौऱ्यात, ज्याचं नाव आहे बस बाई बस। आपल्याकडे प्रत्येक सणात स्त्री शक्तीचा उत्सव साजरा केला जातो। अगदी घरोघरी गणेशाचं आगमन होतं, तितक्यात जल्लोषात गौरीचंही स्वागत केलं जातं। पण जेव्हा एखादा गणेश गौरी होण्याचा निर्णय घेतो, तेव्हा मात्र आपला समाज या निर्णयाचं स्वागत करत नाही। त्याला वाळीत टाकलं जातं आणि मग सुरू होतो अस्तित्वाचा ठसा उमटवण्यासाठीचा खडतर प्रवास। चला तर मग जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया रणरागिणी श्रीगौरी सावंत यांचं। श्रीगौरी, आमच्या या गप्पांच्या प्रवास दौऱ्यात बस बाई बस मध्ये तुमचं मनापासून स्वागत। धन्यवाद। चला दादा, बस घेऊन जा आता। तर घर सोडलं तेव्हाचा गणेश सावंत आणि आज आमच्या बसमध्ये प्रवास करणारी श्रीगौरी सावंत। हा प्रवास आयुष्यातला खूप मोठा आहे। पहिल्या प्रवासाची काय आठवण आहे? मी पुण्याला एरोड्यावरून घर सोडून पळाली आहे। बर। आणि वडील माझे डबा आणायला गेले होते। टीव्ही जवळचे 60 रुपये घेऊन मी पळाली आहे। टमटम गाडीने आली होती। एरोड्यावरून चिंचवडला आली आणि चिंचवडून दादरला आली। तो माझा पहिला प्रवास होता, एकटीने केलेला। तेव्हा मी असं पुण्याकडे बघून असं टाटा केलेलं की म्हटलं आता पुन्हा नाही येणार, पण माहिती नाही। किती वर्षाचा होता तू? मी 14-15 वर्षाची असेल। पण इतक्या धाडसाने असा प्रवास करावा असं का वाटलं ते? धाडस, तुला ते गाणं माहिती आहे की आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा? कारण की मला तो पिंजरा होता माझ्यासाठी। घरचे मला समजून घेत नव्हते, कारण तुम्ही सगळे आहात, हे बसमधले प्रवासी तुम्ही सगळे, आणि त्यामुळे माझे वडील माझ्याशी कट्टीबट्टी करायचे, बोलायचे नाहीत, आणि त्याचा त्रास माझ्यापेक्षा त्यांना जास्त व्हायचा। मग कधी कधी असा प्रॉब्लेम होतो ना की आपल्यामुळे यांना खूप त्रास होतोय। तर पिंजरा उघडला पोपटानी की त्याला किती म्हणजे पेरू दिले, भिजले डाळ दिली, आपण कशी सेवा करतो, म्हणजे कधी आयुष्यात पिंजरा पोपट पाळला असेल की तो बघितला असेल तर मालक त्याचं सगळं करतो, तरी तो उडून जातो, तशी मी उडून आलेली आहे। घरात अजून कोण कोण मंडळी होती? घरामध्ये मला आई, वडील, मोठी बहीण, भाऊ, मी, आणि पण वडिलांनी म्हणजे मी रत्नागिरी कोकणातली आहे, रत्नागिरी ते सडामिऱ्या म्हणून माझं गाव आहे, आणि आई गणपतीपुळ्याची आहे, त्यामुळे तिकडे त्यावेळेस एवढं शिक्षणाचं नव्हतं, म्हणून भरपूर म्हणजे आमच्याकडे 7-8 जण शिकायला होती त्यामुळे घरामध्ये, भवानीपेठमध्ये। त्यामुळे आमच्याकडे म्हणजे बहीण भावंड आम्ही म्हटलं तर 9-10 जण असायचे। त्यामुळे गोकुळात होती मी खरं तर। आणि ती सवय आजपर्यंत की मला माणसं बघितल्याशिवाय रात्री झोप येत नाही, किंवा अंथरुणात उठल्यावर पण मला अशी माणसं लागतात कुठेही पडलेली, ॲटलिस्ट आय शुड हॅव टू सी, मला माणसं पाहिजेत। पण आपल्यातल्या स्त्रीत्वाची किंवा आपण त्याला मातृत्वाची पहिली भावना नेमकी कधी मनात आली? तुला कधी कळलं की तू मुलगा आहेस किंवा माणूस आहेस? आधी दुसऱ्याने सांगितल्यावर? मला स्वतःलाच कळलं होतं की मी बाई आहे। 3री-4थी पर्यंत मी मुलींबरोबरच खेळायची, आणि त्यावेळेस मला वाटायचं की ठीक आहे, दिस इज नॉर्मल, कारण की तेव्हा समजवणार नव्हतं, तेव्हा काउन्सिलर्स वगैरे असं काही नसायचं, त्यामुळे स्वतःला, पण मी तृतीयपंथीय आहे हे मला माहिती नव्हतं। म्हणजे ही जी घुसमट आहे की आपण वेगळं आहोत, की मुलं, मग मला ते गणपत पाटील चिडवायचे पूर्वी, म्हणजे शनिवार रविवारी 2 दिवस पिक्चर लागायचे। मला वाटतं शनिवारी मराठी पिक्चर लागायचा आणि संडेला हिंदी पिक्चर लागायचा, तेव्हा ते गणपत पाटीलचं वगैरे आलं की मला मुलं चिडवायची भवानीपेठेतली, त्यामुळे मला वाटायचं की मला माझं भविष्य हे आहे समोर, आणि त्याची मला भीती वाटायची। शाळा कुठली होती? ऑर्नेल हायस्कूल पुण्यामध्ये, मी इकडे आल्यानंतर उत्कर्ष, अशा बदलत गेल्या। होती मुला मुलींची एकत्र शाळा होती? हो। तेव्हा मुलींबरोबर जास्त कम्फर्टेबल वाटायचं? हां, कारण की मी पण मुलगीच आहे ना। म्हणजे आपल्याकडे जेंडरची आपण जे म्हणतो की लैंगिक, म्हणजे मी जन्माला आली मुलगा म्हणून, बायोलॉजिकल मी पुरुष आहे, तर म्हणून त्या डॉक्टरनी लिहून दिलं, पण आपल्याकडे जेंडर म्हणजे इकडे नाही आहे तर इकडे, हे समजायला वेळ लागतो लोकांना। आणि हे समजणं, ही फाईट जी असते ही स्वतःची स्वतःबरोबर असते, आणि त्यावेळेस अपेक्षा अशी असते की घरच्यांनी समजून घ्यावं, आणि समाज, आपण समाज म्हणतो, समाज म्हणजे नक्की काय? आई, वडील, बहीण, भावंड हा पहिला समाज, दुसरा समाज शाळा, नातेवाईक, आणि तिसरा समाज हे तुम्ही जे मला बघताय आता, तुम्ही सगळे तिसरा समाज। आणि बहुतांशी आम्ही पहिल्या समाजातून तिसऱ्या समाजामध्ये किक्ड आउट झालेलो आहे।
त्यामुळे मी थोडीशी द्वाड आहे, ॲरोगंट आहे, व्हायलन्स माझ्यामध्ये भरलेला आहे, राग आहे, चिडचिड आहे, घुसमट आहे. म्हणजे तुमच्यासारखी मी कदाचित ते संस्कारी नसेल एकंदर सगळ्या तृतीयपंथींचं. आणखी मला जन्म देणारी कोणी कमला हमला चंपा नव्हती ना. मला सुद्धा आईवडिलांनी जन्म दिलाय. तू कधी एखादा छोटा किन्नर असा रस्त्यावर पाहिलास का रे? शाळेमध्ये एखादा तृतीयपंथी पाहिलास? मग तुझ्या मनात कधी प्रश्न नाही पडला की बाबा हे एलियन्स आले कुठून? पडलाय. पण जो स्वतः एलियन असतो ना, म्हणजे आंधळी कोशिंबीरमध्ये ज्याच्या डोळ्यावरती जेव्हा पट्टी बांधलेली असते ना, तेव्हा तो शोधत असतो आणि टपली मारणारे मजा घेत असतात. तसं आयुष्य होतं कुठेतरी माझं. पण शाळेत असताना असे जर एखादी गोष्ट घडत असेल, मुलं चिडवत असतील, जाता येता त्रास देत असतील, शारीरिक सुद्धा कधी मारहाण केली कोणी शाळेत असताना? नाही, पण मला तेव्हा मुलं वगैरे बायला वगैरे चिडवायची, त्यामुळे घरचे मला म्हणजे माझे वडील माझ्याशी कधी त्यांनी असं पोलीसमध्ये असून सुद्धा कधी नाही. पण मोठे भाऊ किंवा मामा वगैरे असे कधी करायचे. राग आला की असं बाईलासारखं करू नको, मला कुठे लग्नात घेऊन नको जाऊ, हा मुलींसारखाच करतो. मला ना लहानपणी असे रुमाल हातात घेऊन बोलायची सवय होती. त्याचा त्रास त्यांना जास्त व्हायचा. फिजिकल आणि सगळं मारने से डर नाही लगता, तर त्या पद्धतीचं असतं. मारायचं काहीच नाही, ते निघून जातील. पण मनावरचे जे घाव आहेत की माझ्या लोकांनी मला कधी समजून नाही घेतलं. मग ते माझे होते का? ह्याच्यामध्ये माझी काय चुकी? जसं एखाद्या कावळ्याच्या पिल्लाला माणसाचा हात लागला ना, की तेच कावळे ज्याला ते अन्न आणून त्या चोचीमध्ये भरवतात, पण तेच कावळे 2 मिनिटात वेगळे होतात आणि त्याच कावळ्याला मारून टाकतात. तसं आमच्या बरोबर होतं, विच इज रॉंग. आणि याला जबाबदार फक्त समाज. आजपर्यंत ज्यांनी काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न केलाय, ज्यांनी आजपर्यंत समाजाला रुचलेल्या कल्पनांना छेद देऊन काहीतरी वेगळेपण जपण्याचा प्रयत्न केलाय, त्या प्रत्येकालाच विरोध स्वीकारावा लागलाय. सगळ्यात पहिल्यांदा पृथ्वी गोल आहे असं म्हणणाऱ्या माणसालाही विरोध स्वीकारावा लागलाय. ज्यांना आपण माऊली म्हणतो त्या संत तुकाराम महाराजांनाही विरोध स्वीकारावा लागलाय. छत्रपती शिवाजी महाराजांनाही विरोध स्वीकारावा लागलाय. सामाजिक सुधारणांचा आग्रह धरणाऱ्या आगरकरांना, महात्मा फुल्यांना यांनाही विरोध स्वीकारावा लागलाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाही विरोध स्वीकारावा लागलाय. त्यामुळे विरोध स्वीकारावा लागला नाही असं या सगळ्यांपैकी कोणीही नाही. पण तरीही आज त्या प्रत्येकाच्या कार्यकर्तृत्वामुळे आपल्या सगळ्यांच्या जगण्यामध्ये फरक पडलेला आहे. जेव्हा मी घर सोडून पळाली ना सुबोध, तेव्हा म्हणजे आत्ता मला 12-13 वर्षापूर्वी माझ्या मोठ्या बहिणीने सांगितलं की दादांना, मी वडिलांना दादा म्हणायचे, तर दादा ते डबा घेऊन आले होते आणि ते 3 दिवस दरवाजा उघडा ठेवून माझी वाट बघत होते की मी येईल. शोकांतिका काय, पोलीसवाला आहे, सगळं करू शकला असता. एखाद्या पोलीस स्टेशनला फोन केला असता, शोध घेऊ शकला, पण शोध घेतला नाही. खुर्चीवर बसून माझी वाट बघत राहिला. कोणाला काय सांगणार, माझा हिजडा पळून गेला घरातला. ही वॉज जस्ट वेटिंग. म्हणजे त्याची होणारी घुसमट आमची आई नसल्यामुळे त्यांनी डबा घेऊन आले होते खानावळीतलो, तो डबा फसफसून बाहेर आला होता. 3 दिवस पंखा चालू, टीव्ही चालू, दरवाजा उघडा ठेवून माझे वडील माझी वाट बघतायत. ते शेवटपर्यंत त्यांनी वाट बघितली. गेल्या वर्षी माझे वडील वारले. ही डिड नॉट अलाव मी टू मीट. माझ्या घरच्यांनी मला भेटून नाही दिलं. माझे वडील वारले. मला 10 दिवसांनी माझ्या मावशीच्या मुलांनी कंडोलन्सचा मेसेज पाठवला आणि मी देवळामध्ये होते. आणि देऊळ ते माझं घर मला वाटतं 10-15 मिनिटाचं पण अंतर नसेल. पण त्या दिवशी आयुष्यामध्ये मला 3 तास लागले देवळापासून घरी जायला. माझ्या डोळ्यासमोर सगळं जात होते. माझे वडील मला बुलेटवर कसे फिरवायचे, माझे कसे लाड करायचे. म्हणजे शेंगदाणे खाताना त्यातले ते पित्त होऊ नये म्हणून काढून देणारा माझा बाप. आंबे आणले तर कोकणातले असल्यामुळे आंबे, साठे, गरे सगळं असणार ते व्यवस्थित माझ्यासाठी ठेवून देणारा, पण कधी न बोलणारा माझा बाप होता. ते जास्त मला डोळ्यासमोर जात होतं. आणि मग इतके वर्ष मला माझ्या वडिलांविषयी राग होता ना, तो 2 मिनिटात गेला. अरे मग त्यात त्यांची काय चुकी? पितृसत्ता आपण ज्याला म्हणतो की दिस इज ऑल इज हायरार्की. पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये मी कदाचित मुलगा होते म्हणून मला बाहेर पडणं खूप सोपं. पण हे जर मी स्त्री असते आणि जर मला मुलगा व्हायचं असतं तर एवढं सोपं असतं का? आपण या समाज व्यवस्थेमध्ये या चौकटी तोडताना सुद्धा, म्हणजे आपण म्हणतो ना घर किंवा समाज, या 2 गोष्टींच्या मधला माझा कुठेतरी त्रास होत होता मला. आणि ही जर्नी सोपी नसते. माझीच काय एंटायर ज्या सगळ्या तुम्ही रस्त्यावरती बघता आणि लोक मग ज्ञानामृत देतात, आप लोक ताली क्यू बजाते हो, तुम्ही दारू पिलेलेच असतात.
अरे पण त्याचा विचार करा तुम्ही, त्याच्या टाळीमागची ही जी टाळी आहे ना, ही सुख करता दुःख करता सारखी नाहीये. ह्याच्यात असलेला आक्रोश तुम्हाला कळला पाहिजे, टू प्रूव्ह एनीवन दॅट व्हॉट आय एम. आणि ही टाळी किती वर्ष वाजवायची हा प्रश्न आहे अजून मला. मी आता म्हणजे कदाचित माझ्यासाठी आयुष्यातली पहिली वेळ आहे की मी तुझ्याशी गप्पा मारतोय किंवा कुठल्याही तृतीयपंथी व्यक्तीशी गप्पा मारतोय. आजपर्यंत गाडीतनं प्रवासाला निघताना एखाद्या सिग्नलवरती आल्यानंतर त्यांचा आशीर्वाद मिळवण्याच्या पलीकडे संभाषण करण्याची कधी वेळ आली नव्हती. आणि हे मी अगदी उघडपणे मान्य करतो की याच्यात कमतरता आमची आहे. आमच्याकडनं राहून गेलं असेल, आमच्याकडनं ती समजून एखादी व्यक्ती आपल्या समाजात आपल्यासारखीच वावरतीये आणि तिच्याबद्दल आपल्याला काही माहिती असू नये याच्यासारखी शर्मनाक गोष्ट नाही, दुसरी लाजिरवाणी गोष्ट नाही. आपल्या आयुष्यातला प्रवास खूप सुकर होत असतो. वेगवेगळे हमरस्ते आपल्यासाठी बनत असतात, अनेक सोयी सुविधा आपल्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी बनत असतात. पण आपल्यामध्ये राहून सुद्धा इतक्या सगळ्या गोष्टी, इतक्या सगळ्या सुविधा आजूबाजूला होऊन सुद्धा ज्यांचं जीणं अजून सुकर झालं नाहीये असे आपल्या भारतातले आपलेच नागरिक आणि त्याच नागरिकांचं प्रतिनिधित्व करणारी एक आपली श्रीगौरी आज इथे येते आणि आपल्याबरोबर गप्पा मारते. आणि आता खेळाकडे आपण वळतोय, जो अर्थातच आहे हो आणि नाहीचा खेळ. हे 2 बोर्ड्स आहेत, त्याच्यावर लिहिलंय हो आहे आणि नाही. ओके, मी तुला काही प्रश्न विचारीन, त्याचं तुझं जे काही उत्तर असेल तो बोर्ड तू आपल्या समोर प्रेक्षकांना दाखवायचास. अरे किती छान. इकडे पहिला प्रश्न, तृतीयपंथी असल्याचा कधी फायदा घेतलायस का? उदा टिंब. हे पण सांगायचं का? म्हणजे संदर्भाचंही स्पष्टीकरण सांगायला पाहिजे होतं ना. म्हणजे कधी आता ट्रेनचं म्हणजे पूर्वी तिकीट काढताना मी पहिलं जाऊन अशी खिडकीच्या बाजूला मोठी लाईन असते, तर जाऊन मी सांगितलं की दे दो, मग त्यांनी बघितलंय अक्का आपको चाहिए, हां, तो फायदा घेतला. तृतीयपंथीयांच्या लग्नाला तुमची मान्यता आहे का? माझी पर्सनली हो. जोडीदार प्रत्येकाला हवा आहे, मग ते प्रत्येकाचं वैयक्तिक चॉईस आहे. म्हणजे मी लग्न नाही केलं म्हणून जो शादी का लड्डू ना खाय वो पचताय असं नाही. ज्याला जे योग्य वाटतं ते माणसांनी करावं. आयुष्यात जोडीदार असावं असं जर त्याला वाटत असेल तर त्यांनी करावं. कारण की आमच्या आधीच्या पिढीमध्ये आम्ही गुरुचेला एकत्रच असतो, कारण ती कमतरता नव्हती. पण जर तू तृतीयपंथीयांना बघितलं असेल तर ठसठशीत मंगळसूत्र वगैरे घालतात आणि प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल मत आहे, त्यामुळे करावं जर त्यांना करायचं असेल तर. कोणी तुमच्याकडनं उधार पैसे घेऊन बुडवले आहेत का? एकच आहे का हे? अजून 2-3 पाहिजे. खूप 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 बुडवले. खूप 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 इथे नाचरे मोरा. म्हणजे कसं आहे, भावनिक काही लोक म्हणजे कम्युनिटी तर सोडा, ते हक्कानी मागतात की आम्हा पैसे दे, दिवाळीची भीक मागितल्यावर मी तुला देईल, आता बहिणीचं लग्न आहे, माझ्या बहिणीच्या मुलाचं ऑपरेशन आहे, दिवाळी का ढोलक मांगके मैं दूंगी, ते मी समजू शकते. पण चांगल्या लोकांनी पण घेतलेत आणि आपण पैसे मागतो तर 10 वेळा मागावं लागतं. तो अनुभव आहे मला, त्यामुळे आता कानाला खडा लावलेला आहे. आई होण्यासाठी स्त्रीचं शरीर असणंच आवश्यक आहे का? नाही. माझी संपूर्ण म्हणजे महाराष्ट्र, भारत आणि एशिया जगामध्ये माझी ओळख आई म्हणून आहे. आणि जसं आपल्याकडे ते बघतो ना की एखाद्या माकड चिंपॅन्झी असतं आणि वाघाच्या पिल्लाला दूध पाजते बॉटे, आपण सगळ्यांनी बघितलं असेल. वा. आणि आता वेळ झाली आहे आपल्या सगळ्या महिला मंडळांचे प्रश्न. तर आता माझी सगळी सूत्र मी महिला मंडळाकडे सुपूर्त करतो. श्रीगौरी, ऑल द बेस्ट. मॅडम, पण तुम्ही खूप भारी दिसून राहिले आज. आज नाही दिसतात. ओके. पण आज आमच्या कार्यक्रमासाठी तुम्ही आवरून आले, इतक्या भारी दिसून राहिल्या, साडी आणि ते टसटशीत टिकली. तर एक मला वाटून गेलं की तुम्हाला कधी कोणत्या पोरांनी प्रपोज केलं का हो मॅडम? जाऊ दे का, आता त्यांची लग्न झाली, त्यांना मुलं झाली. हो ना. हो. पण हे सिक्रेट आपण सिक्रेट ठेवूया. सिक्रेट काय सिक्रेट, ते कसं आहे माहिती आहे का, आमच्या कम्युनिटीतली एक दिशा म्हणून आहे, तिने कविता लिहिलेली आहे. एकदा खूप पाऊस यायला लागतो तर एक प्रवासी असं भिंतीच्या बाजूला उभा राहतो, आडोशाला उभा राहतो, म्हणून त्या भिंतीने स्वतःला घर झाल्यासारखं समजू नये. कारण की पाऊस थांबल्यानंतर तो प्रवासी निघून जाणार आहे आणि पुन्हा माझी भिंत राहणार आहे. त्यामुळे आयुष्यात येणारं हे वादळ मला माहिती की जास्त काळ नसणार आहे, त्या क्षणिक ह्याच्यासाठी मग मी सुद्धा कटिंग चहापुरती तेवढी मजा घेतलेली आहे आयुष्यामध्ये. आणि आता मला वाटतं की आता मला माहिती आहे की घर नाही, आपण बाहेरची स्ट्रॉंग भिंत आहोत. पाऊस थांबला की कोणी थांबेल, पाऊस गेला की जातील, तसं आहे ते. पण मला सुद्धा असं घरकुल आवडेल. आता बस.
होतली ही इच्छा पण पूर्ण होतली तुमची. तथास्तु. हा मॅडम मी मोठी होत असताना मी शाहरुख खानच्या फिल्म पाहिल्या आणि माझा स्वभावच असा आहे की शाहरुख खानच्या फिल्म आवडल्या, मला वाटलं शाहरुख खानशी लग्न करावं, पण मग लक्षात आलं का गौरी मध्ये आली आहे. तुम्ही नाही हा त्याची बायको गौरी खान. पण मी असं ऐकू ना मॅडम की तुम्हाला पण एका फेमस सिंगरशी लग्न करायचं होतं म्हणे. खरं अजून लाजायचंय का? नाही ना. हा म्हणजे 80 आणि 90च्या दशकामध्ये लव्ह पिक्चर आहे सलमान खानचा. आणि मी फर्स्ट टाइम गणपतीला दगडूशेठ हलवाईच्या तिकडे उभं असताना मी हे गाणं ऐकलं, साथिया तूने क्या किया. म्हणजे सलमान खान वरती हे चित्र येते, पण मला त्या आवाजाविषयी प्रेम झालं. बालसुब्रमण्यम SP बालसुब्रमण्यम. आणि मग मला असं वाटलं की मी ह्याच्याशी लग्न करेन. मी बाई होती ना मी, तेव्हा समजत नव्हतं की आपण काय बोलतो आणि काय विचार करतो. म्हणजे आता बरोबर, तर तसं मी ठरवलं की SP बालसुब्रमण्यम लग्न करेल. आवाजावरती सुद्धा प्रेम होऊ शकतं आणि ते मला झालं होतं आणि ते आज तागात माझं प्रेम आहे आणि ते शेवटपर्यंत कधी जाणार नाही. आणि एक गोष्ट सांगू शिकली, जेव्हा पहिला साधा फोन होता, ट्रिंगचे फोन होते आणि त्यानंतर रिंगटोन डाउनलोड करायचं आलं, त्या दिवसापासून म्हणजे इतके वर्षापासून म्हणजे माझ्या कोणालाही विचारतो मित्रामैत्रिणींना, माझी तीच रिंगटोन. मी बाजारात गेले ना की दुकानदारांचे नुसते वाद होतात, किमतीत घासाघीस करत राहतोय. पण तुमचा बरा ना, म्हणजे दुकानदार कसे तुमच्याकडून आशीर्वाद मागून मग तुमका वस्तू देत असतील ना. नाही ग माझे बाय, मग तांदूळ कसे रुपये किलो आहे? 50 रुपये 60 रुपये. ते का त्या आशीर्वादात दिकेले मका 10 किलो? नाही नाही ना. फुकट कोण देतच ना. फुकट कसं देईल? हा, दुवा तर मी फुकट देते, पण भाजीवाल्याकडून 2 टोमॅटो एक्स्ट्रा कांदा टाकून घेते, नाही तर मका झोप येऊची नाही. हा. पर मी काय म्हणतोय, म्हणजे आमच्याकडे ना कोण असा वारला तर मग त्याचं मुलगो त्याका अग्नी देता. हा. हा मग असं जरा मनात प्रश्न आहे माझ्या की तुमच्याकडे मरणानंतर काय विधी माझ्या असतं? मरणावर टपली ती नाही, नाही. कोकणी बाई ती. तुमच्या मरणावर नाही, म्हणजे तुमच्या समाजात मरणानंतर काय विधी असतात? अगं काय नाही ग, सरळ सोपं साधं विधी असा, जे का मुसलमान धर्म आहे ते का मुसलमान पद्धतीने करतात, जे हिंदू आहेत त्यांना हिंदू पद्धतीने करतात. पण बरे हो, तू माका प्रश्न विचारले, आमच्यामध्ये कोणी चपलेने मारूचं नाही. होय काय? नाही बाय, लोक सांगतात, रिक्षावाले माका विचारतात, अक्का एक बात पूछू तुमको, तुम्हारे लोग में मर गया तो बोलते चप्पल से मारेंगे, देखेंगे तो पैसे वाला होते. मैं बोला जिंदगी भर इतना मौत देखा, मैं पैसे वाली नहीं बनी है ना. हे मीच आहे कुठून तरी. पण मला एका प्रश्नाचं उत्तर सांगायचं, कुठल्याही ह्याच्यामध्ये आपल्याकडे शत्रूचं सुद्धा बॉडी असेल तर आपण त्याला असं नाही करणार, अग्नी किंवा हे देणार. मग कुठून कोणाच्या डोक्यात आलंय काय माहिती की हिजडा मेला की रात्री त्याला चपले मारतात की पुढचा जन्म असा नको. पुढचे जर 10 जन्म असेल तर मला माझा हाच जन्म पाहिजे. मी सुखी आहे. होय काय? सगळे जाऊन बसते, ह्यांच्यावर जाऊन बसते, त्यांच्यावर जाऊन बसते, कोणाक त्रास नाही माझा. पण मग बॉडी झाकून नेतात, ही समज गैरसमज असा नाही काय? ग बाय, आता तू सांग मला, किती बायका आपल्या खांदा देतात, किती येतात? तू कधी रस्त्यात बघितलंय माणसाची जाताना? माणसं नेतात, हो. शेजारचे पाजारी पाळू खोयली पोरं मका देतील, दुसरं काय? ना. हा, हे म्हणजे सगळं मनात एक प्रश्न होता म्हणून विचारलंय मी. काय नाही ग बाय, मी थोडी अजरंगीचा पाला पिऊन आली आहे, होय ना. जिंदा राहणारी पण बाय. अशी छान छान उत्तर देतस ना, आमका बरा वाटता. तेच तर कोकणी माणसाची खासियत असा ना, तोंडावर बोलू खोया मोकळं होऊ. मग म्हणजे मागून एक पुढून एक नाही. नको. मग आपल्याकडे कसं आहे, बहीण भावाला राखी बांधते,
तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधता पण भावाकडून पण तुम्ही राखी बांधून घेता म्हणे. बरोबर, कारण की मी कसं मी समाजसेविका आहे आणि मी जेंडर इक्वॅलिटीशी करते. म्हणजे काच बहिणीने भावाचे बांधावे आणि तो मग सांगणार मी तुझं रक्षण करेल. रक्षण करण्यासाठीच आहे ना मग जेंडर इक्वॅलिटी आपण दोघांनी. म्हणून बहिणीने सुद्धा भावाला बांधलं पाहिजे आणि भावानी पण बहिणीला बांधलं पाहिजे. म्हणून मी माझा जो भाऊ आहे त्याला पहिलं सांगते, तुला जर मी राखी बांधावी तुला असं वाटत असेल तर मी पण तुला बांधणार. हे जर तुला तयार असेल तर मी बांधेल. असे माझे राखी भाऊ 4 आहेत. आणि माझे सख्यांपेक्षा मला वाटतं माझे हे आहेत. म्हणजे मला असं माहिती की जाताना मला 4 जण लागणार तर माझे भावंड खूप खमके आहेत तसे. पण आमच्यामध्ये हा करार झालेला आहे की द रिलेशन इज म्युच्युअल. मी पण तुमची बहीण आहे, तुम्ही पण माझे भाऊ आहात, तुम्ही पण माझी बहीण आहे, मी पण तुमचा भाऊ आहे. असं चांगलं आहे. ताई सहसा कसं आहे ना, आपण कोणाच्या घरी गौरी गणपतीच्या दर्शनाला गेलो तर समोर प्रसादासाठी काय ठेवलंय हे बघतो, पण तुम्ही सजावटीच्या वस्तूंकडे जास्त लक्ष देता म्हणे. हो, आता परवाच मी माझ्या बहिणीच्याकडे गेलेली मंगळागौरीला. तर तिकडे म्हणजे पुण्यामध्ये असायचं ते तुळशीबेल बाग म्हणून आहे पुण्याला. तिकडे माहिती किंवा पुण्याला बहुतेकांच्या घरी ते मण्यांचे कुत्रा मांजर असे वस्तू असायची, सोफा सेट रुखवती जसं आपण ठेवतो तसं. हल्ली काही ठेवत नाही, हल्ली ते वेगळं असं. तर मग मी त्यातल्या खेळण्यांकडे स्पेसिफिक कुत्रा मांजरीकडे माझा कल असतो. तर मी ते बघत असते किंवा ते ढापायचा प्रयत्न करते. मग कधी कारण की हो भरपूर म्हणजे माझ्याकडे मला कुत्रे जमवायचं हौस आहे. म्हणजे माझ्या बेडरूम मध्ये माझं एक मोठं कपाट आहे. 200-250च्या वरती कुत्र्यांची हे असतील छोटे छोटे. नमस्कार. नमस्कार. शाळेत कसं फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन असतात तर मुलं ड्रेस घालून खोटा खोटा पोलीस होतात. तसंच काही जण तुमच्यासारखं साडी नेसून लोकलमध्ये किंवा सिग्नलवर पैसे मागतात. तर या खोटेपणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? खोटेपणा म्हणजे त्यांना आमच्या भाषेमध्ये आम्ही बहिरूपी म्हणतो की ते माणसं आहेत. म्हणजे तुम्ही बघित असेल लोकल ट्रेनमध्ये मुंबईच्या प्रवासात हेअरबँड वगैरे लावून माणसासारखे हट्टे कट्टे असतात. म्हणजे मिलिटरीच्या नौजवानासारखी त्यांची चाल असते, दाढी वगैरे सारखं. पण हे कसं आहे आता की लोक आता धर्माच्या नावाखाली आम्हाला देतात. भिक्षामदेही माधुकरी मागण्याचं आमचं काम आहे आणि इझी मनी म्हणून कदाचित ते लोक घालत असतील. पण हे चुकीचं आहे. पण मग असं जेव्हा लक्षात येतं तेव्हा काय करता तुम्ही? त्यांच्याकडे चाकू सुरी सगळं असतं त्यामुळे आम्ही त्यांच्या सहसा फंदात पडत नाहीत. आणि मग आम्ही शक्यतो पोलिसांना सांगतो देखो आदमी नकली किन्नर आहे असं. आणि मग तुम्ही बघितलं असेल लोकल ट्रेनमध्ये, तू कधी असं लोकल ट्रेनमध्ये एखादा म्हणजे तुम्ही सगळ्यांनाच मी प्रश्न विचारते, कधी बघितलंय का एखादा माझ्यासारखा खिडकीच्या बाजूला बसून मॅगझिन वाचत चाललाय? कुठे बसतात ते? दारामध्ये. तुम्ही येता जाता ते उंबराचं माप ओलांडल्यासारखं आम्हाला लाथा मारून जातात की नाही? कधी कणी म्हणालंय का की बाई खुर्चीवर बसा म्हणून? हे इकडे नका बसू बाई, तिकडे उधर बैठने दो. करतात ना. आणखी आमच्या तोंडाला दारूचा वास असतो, आमचे विचित्र कपडे असतात है ना. पण आम्हाला पण माहिती आहे की आमच्यामुळे तुम्हाला त्रास नको. पण लेडीज कंपार्टमेंटमध्ये खरं तर तो लेडीज कंपार्टमेंट नाही, त्याला आपण जनरल ट्रेन म्हणतो की सर्वसामान्यांसाठी. पण आम्हाला तिथेच बसणं योग्य वाटतं, आम्ही सगळं हे करतो. पण हे जे नकली बहिरूपी लोक आहेत ते त्रास देतात. पण यांच्यामुळे तुमच्या समाजाचं इम्प्रेशन वाईट होतं, चुकीचं होतं. ते कसं आहे ना, आता एखाद्या समाजामधल्या आता जसं पूर्वी ते लेबल असायचं पाशे पारधी लोक चोर आहेत. करेक्ट. एखाद्याने केलं की ते तसे त्या एक विशिष्ट धर्माला नावं ठेवली जातात. एखादा करतो सगळ्यांना नावं देतो. तसं आहे ते, त्याला काहीच करू शकत नाही. शेवटी मनुष्य समाजशील प्राणी आहे. चूक वाईट सगळंच माझ्या पदरात पडत असतं. जास्त तर वाईटच माझ्या पदरात पडतं. बेसिक ओळखीपासून ते अस्तित्व टिकवणं, ते नोकरी मिळणं, सगळ्यातच ते बदल होणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी तुम्ही इतकं अप्रतिम काम करताय. खरंच आमच्या सगळ्यांकडून तुम्हाला सॅल्यूट आहे. थँक्यू. तुम्हा सगळ्यांना सॅल्यूट माझ्याकडून ह्याच्यासाठी आहे कारण की साडीमध्ये आपल्यावरती पडणाऱ्या नजर आपण सगळ्यांनी अनुभवल्या. दरवेळेस आपणच का ग पदर चाचपून चाचपून घ्यायचा? बरोबर आहे की नाही? त्यामुळे मी असं म्हणत नाही की ह्याला माझं दुःख कळणार नाही, पण माझं जास्त दुःख तुम्हाला लवकर कळलं असेल. मला होणारा त्रास, त्या नजरा चुकवताना मला हेही सांगावं वाटतं की एखाद्या मुलीची जर छेड काढली तर 4 लोक म्हणजे क्यों रे घर में माँ बहन नाही आहे क्या? पण माझी जेव्हा टिंगल करतात एकाबरोबर 10 लोकही सुरू होतात. ते बदललं पाहिजे कुठेतरी. ह्याचा रिस्पेक्ट मी करते कारण की ह्यानी मला सगळं दिलेलं आहे. मी त्या भवानी जगदंबेची पूजा करते. मला हे माझ्या आईच्या पंखाखाली असल्यासारखं वाटतं. म्हणून हे माझ्यासाठी शाल कफन हे एकच आहे हे तुम्ही कळलं पाहिजे आणि ह्याचा रिस्पेक्ट मी करते. हा पदर मी सावरून धरलेला आहे. फक्त हा पदर खेचताना तुम्ही विचार केला पाहिजे. पदर जर खेचला तर रणचंडिकेचं रूपही तुम्हाला बघायला लागेल.
लहान मुलांना कौतुकाने आया मुलींचे ड्रेस घालतात, तसं तू लहानपणी कधी साडी वगैरे घातलीयस का? हो, लहानपणी मी घालायची. म्हणजे पुण्या मुंबईमध्ये जसं गणपती महोत्सवामध्ये मी ज्या रहेजामध्ये राहायची तिकडे आमच्या बाजूच्या घरामध्ये जयवंत दळवी राहायचे. त्यांची मुलगी राहायची आणि ते यायचे. जयवंत दळवी नेरुळकर म्हणून ते फॅमिली होती, त्यांच्याकडे यायचे. आणि तेव्हा त्यांचं ते आव्हान म्हणून एक नाटक यायचं. आव्हान, बंदिनी वगैरे, ते जयवंत दळवींनी लिहिलेलं नाटक आहे. त्यांनी ते नाटक बसवलं होतं, त्याच्यामध्ये मला सासूचा रोल दिला होता. छान, फारच छान. बरं, मला आणखीन एक सांग, तू आता लहान मुलांची अम्मा झालीयस. बरेच वेळा असं होतं ना की मुलं झोपत नाही, मग अशा वेळेस झोपवताना तू अंगाई गीतं म्हणतेस का त्यांना गोष्टी सांगतेस? नाही, गोष्ट किती सांगणार ना, गाणी म्हटलं की ते झोपून जातात. मी गाणी म्हणते, अंगाई गीत म्हणते. वा वा, म्हणजे लिंबवणीच्या झाडामागचं जेव्हा म्हणतं, गाय झोपली गोठ्यात घरट्यात चिवताई, निजणारे माझ्या बाळा तुला अजून का झोप येत नाही, त्यावेळेस मला कळत असतं की त्याला झोप किती गरजेचं आहे. त्यामुळे मी अंगाई गाते. 2 ओळी. हा, तेच. आता तुम्ही पण म्हणा माझ्यावर, म्हणजे त्याचं ते इला अरुणने एखादा श्लोक म्हटल्यासारखं वाटेल. सॉरी. गाय झोपली गोठ्यात घरट्यात चिवताई, परसात वेलीवर झोपल्या गजाई जुई, मीठ पाकळ्या डोळ्यांच्या, मीठ पाकळ्या डोळ्यांच्या, गाते तुला मी अंगाई. आणि असंच एक दिवस ना मला पण माझ्या आईच्या कुशीत जायला आवडेल. म्हणजे जगाचा निरोप घेताना ते हेही गाणं मला आवडतं. एक वार पंखावरुनी फिरव तुझा हात, शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात. तुझ्या मुलीला जेव्हा तुझी आयडेंटिटी कळली तेव्हा तिची रिॲक्शन काय होती? पहिली तिला, म्हणजे जेव्हा मी तिला घेऊन आली तिला माहिती होतं, कारण की आमच्याकडे सेक्स वर्कर्स महिला, शरीर विक्री करणाऱ्या महिला आणि तृतीयपंथी एकत्र राहतो आपण. जसं समाजाचं गणित आहे, वजा वजा अधिक. म्हणजे जसं मी नकोय तशा सेक्स वर्कर महिला नको. म्हणजे ट्रेनमध्ये एखाद्या बाईनी जरी डार्क लिपस्टिक लावली, तिच्या बाजूला बसायला 10 मिनिटं बायका तयार होत नाहीत. का कोणास ठाऊक मला माहीत नाही, पण आमच्यामध्ये तसं हे नसतं. त्यामुळे सेक्स वर्कर्स महिला आणि आम्ही एकत्र असतो. सो त्यामुळे वी आर लाईक अ फॅमिलीज. पण जेव्हा तिला असं कळलं की, म्हणजे जेव्हा माझी ॲडव्हर्टाईज झाली ते लोकांना कळलं, पण जेव्हा मी तिला शाळेत घेऊन जायची, तिचे बो बांधायची, त्या लोक चला आता मंडळी, आता वेळ आली आहे डेन्व्हर रॅपिड फायर राऊंड खेळण्याची. आणि आता मी श्रीगौरीला काही प्रश्न विचारणार आहे ज्याची त्यांनी पटापट उत्तर द्यायचे. ठीक आहे? आवडती गायिका उषा उत्थप की आशा भोसले? उषा उत्थप. पुढच्या जन्मात काय व्हायला आवडेल, स्त्री की पुरुष? स्त्री. खरं ममत्व कशात आहे, आईच्या दुधात की तिच्या प्रेमात? तिच्या प्रेमात. सर्वात प्रेमळ प्राणी कोणता, हत्ती की कुत्रा? कुत्रा. जेव्हा तुला या गोष्टीची जाणीव झाली, तू म्हणलीस की वडिलांनी कधी स्वीकारलं नाही किंवा ते बोलायचं नाही, त्याचा त्रास त्यांना जास्त व्हायचा. अशा वेळेस जी तुझ्या मनामध्ये लहानपणी आपल्याला अनेक प्रश्न पडतात तसे तुलाही पडले असतील, तर हे प्रश्न शाळेतल्या मुलांना, तुझ्या मित्रांना, शाळेतल्या मैत्रिणींना तू विचारू शकायची नाहीस, कारण त्यांच्याकडे याची उत्तरं नव्हती. आई वडिलांनाही, कारण वडील बोलतच नव्हते. मग तू ही जी सगळी घुसमट आहे तुझ्यामधली, ही तू व्यक्त कोणापाशी करायचीस, कोणाला विचारायचीस? शिक्षकांना विचारायचीस, डॉक्टरांना विचारायचीस? कोण असं तुझ्या जवळचं होतं की ज्यांच्यापाशी ही गोष्ट बोलून दाखवायचीस? कोणीच नाही. मग काय करायचीस? काय करायची म्हणजे, भूकंप कधी येतो? ज्वालामुखी फाटल्यानंतरच येतो ना. त्याच्या आधी तो शिलाजीत आतमध्ये खतखतत असतो, किंवा शिलाजीतपेक्षा मला वाटतं कुकरची शिट्टी कधी येते, वाफ जास्त झाल्यानंतरच येते ना. तोच तो निर्णय आहे. घर सोडण्याचा निर्णय काय आहे, तीच ती शिट्टी, तेच ते पहिलं पाऊल आहे. मला तुमच्यासारखं सप्तपदी वगैरे ह्याच्यामध्ये मी अडकणारी नाही हे मलाही माहिती होतं. मला कुठे जायचंय, मला जसा प्रवाह मिळत जाईल तसंच मी जाणार. कोण सांगणारच नाहीये चूक किंवा बरोबर किंवा वाईट, काय नाही. निव्वळ बाई व्हायचं आहे. म्हणजे मला शाळेतल्या माझ्या संस्कृतच्या आडुलकर मॅडम आवडायच्या.
मला टीव्हीवरची उषा उत्तप आवडायची. मला नेहमी वाटायचं की मी उषा उत्तप बाबा, मोठी टिकली, गजरे, ते बॉर्डरच्या साड्या, ती कुठेतरी खोलवर माझ्या मनामध्ये होती. आणि आपली प्रश्नांची उत्तरं आपण शोधायसाठी घराबाहेर पडतो तशी मी पडलेली आहे, किंवा नायदर एंटायर आमची कम्युनिटी. आणि एवढे आम्ही सगळीकडून पळून येतो, सगळी लोक. एका गोष्टीसाठी स्वीकार खूप महत्वाचा आहे. एक हिंदीमध्ये कहावत आहे, देसी घी का लड्डू तेडाई सही मेरा. ज्या दिवशी प्रत्येक आई वडील घरातले सांगतील की माझा मुलगा कसाही असलं हे माझं बाळ आहे, त्या दिवशी रस्त्यावरची तुला ही भीड दिसणार नाही. त्याच्यासाठी फक्त आणि फक्त आई वडिलांनी स्ट्रॉंग राहणं गरजेचं आहे की माझं बाळ आहे. तुम्ही तुमच्या बाळाला दूर लोटणार आणि मग त्याच बाळाकडून तुम्ही अपेक्षा करणार की समाज आपण काय म्हणतो, बसमध्ये जायचं, चला काहीतरी घालून जाऊ, मग तिथे गेल्यावर व्यवस्थित नटू, लग्नाला जायचंय. पण ह्या रोज अशा नटून येतात या बसमधून. तर जसं एखाद्या स्त्रीचं दुःख पटकन कळतं, तसं एखाद्या तृतीयपंथी जर असेल तर अशी एखादी व्यक्ती तू ओळखू शकतेस का? आणि तिची घुसमट तुला कळू शकते का, जाणू शकते का? कारण या सगळ्यातनं तू गेलेस. हो. मग अशा वेळेस त्या व्यक्तीला, जी व्यक्ती आतल्यात तडफत असेल, जी व्यक्ती स्वतःचं अस्तित्व लपवायचा प्रयत्न करत असेल, अशा व्यक्तीला तू पहिला सल्ला काय देतेस? एक तर असतं की आपण स्वतःला स्वीकारलं ना की मग ती लपाछपीचा खेळ संपून जातो. आपलं एकदा स्वतःला स्वीकारलं, आपण स्वतःला चिटिंग नाही करत हे आपल्याला कळलं ना की मी असं आहे. जेव्हा स्वतःला मी स्वीकारलं तर लोकांना स्वीकारण्याला कठीण जात नाही. तुमच्यातली असलेली लपंडावाचा जेव्हा गेम संपेल ना तेव्हा दुसरे नाही करत. आता एखादा असेल मस्तपैकी टकला असेल आणि त्याला आपण टकलं इकडे, तो हसतो. पण एखादा मुद्दाम जर त्यांनी वीग लावला तर आपण 4 वेळा त्याच्याकडे बघितलं की तो लाजतो. आय होप यू गॉट युअर आन्सर. तर मंडळी, आपला हा गप्पांचा प्रवास असा सुरू राहणार आहे आणि आता वेळ आहे आपल्याला बस थांबून खाली जाऊन खेळण्याची. तर मी दादांना विनंती करतो, दादा बस थांबवा. चला या. तर हा एक जादूचा पेटार आहे आणि या पेटाऱ्यात एक वस्तू ठेवली, एक गोष्ट आहे. तर असं म्हणतात की स्त्रियांना एक 6th सेन्स असतो. त्यांना स्पर्शातनं, समोरच्या व्यक्तीने स्पर्श केला की त्यांना कळतं की त्याच्या मनात काय चालू आहे. तर अनायसे तो तुला आहेच आहे. बरोबर. त्यामुळे याच्यात एक वस्तू ठेवली आहे, त्या वस्तूला स्पर्श करायचा आहे आणि ती वस्तू काय असेल, ती गोष्ट काय असेल, तो पदार्थ काय असेल हे तुला ओळखायचं. बघायचं नाही. कसं करणार? हात आतमध्ये न्यायचा आहे, त्याला स्पर्श करायचा. इकडे 1 2 साडे माडे 3. फक्त हात घालायचे, वस्तू बघायची नाहीये, फक्त हाताने स्पर्श करायचा. भाकरवडी आहे. वाह, अरे वा 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 वा. चला रेडी या. 1 2 साडे माडे 3. खात्री आहे मला. ओळखीचं आहे ते. अच्छा, भांड आहे काहीतरी. नाही, भांड्यात काय? त्याच्यात काय? मटकी सारखं काही आहे का? काय? पाल वगैरे मटकी सारखं काय? अजून काय? अजून काय असेल? अगं भिजत घातलेलं काहीतरी आहे का? हा काय आहे पण? हे वाल आहेत का? नाही, वाल कशा असणार? हे गोल वटाणे असू अजून काय काय असू शकतं? कडधान्य वाटून राहिलं का? शकतात. स्पंज सारखं आहे. चवळी असतली. हा. सोयाबीन आहे का? नाही. आहे का बाई? कमॉन लवकर ओळख. 10 9 8 नाही बाबा. 7 अजून आहेत 5 आहेत. 4 3 2 1. काय ताकात भिजवलेली बुंदी ती आपण खातो. बघा आता. रायता. अच्छा, आपने रायता फैला दिया मतलब मेरा. 1 2 साडे माडे 3. आता तर ओळखा कसं हे तर ओळखता आलं पाहिजे. लगेच. काय हो तुम्ही घरातली सगळी भांडी आणली, किचनचा माझा संबंध नाही येतात. नाही, पण हे खाण्याशी संबंधित आहे आणि खाण्याशी आपला प्रत्येकाचा संबंध आहे. मसाले भात नाही. अजून अजून काय काय वाटतंय?
बिर्याणी आहे बिर्याणी. नाही, हे काहीतरी आहे पिकल लोणचं सारखं आहे का? मिरचीचं वगैरे काही वा आहे वा का? वा वास येतो वा इकडनं. वा. हे बघ, वा, मिरचीचा वा. वास आला. 1 2 साडेमाडे 3. आता खेळणं आहे काहीतरी. कोला किंवा कुत्रा. तरी त्यातलं काय असू शकतं? हे असे कान दिसतात ना. जवळ आहे जवळ आहे म्हणजे जवळ आहे जवळ आहे. कुत्रा. वा 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 वा. हे आम्ही घेऊन जाणार. अजून एक तुझ्यासाठी आणलाय तो. थँक्यू. आणखीन एक नवीन मेंबर माझ्या फॅमिलीमध्ये. तर श्रीगौरी, पहिल्यांदा तू प्रवास केलास, घरातनं पळून गेलीस तेव्हा 16 वर्षाची होतीस. तू इथनं लोणावळ्यावरनं दादर, ती जीप, त्या जीपच्या सगळ्यात मागच्या बाकावरती असापासून तू प्रवास केलास. या प्रवासात अर्थातच तुझ्या ओळखीचं पाळखीचं कोणी नव्हतं. होती ती सगळी अनोळखी मंडळी होती आणि त्या सगळ्या लोकांबरोबर तू प्रवास केलास आणि आता स्वतःची ओळख बनवलीस. तर हा एक खेळ नाही आहे, तर हा पुढचा टप्पा तसाच आहे की तुझ्या बाजूची सीट आहे ती रिकामी आहे आणि त्या सीटवर आम्ही एक प्रवासी आणून बसवणार आहोत, ज्या प्रवाशाबरोबर तुला गप्पा करायच्या, गप्पा मारायच्या आहेत. आणि तू काय गप्पा मारतेस हे आम्हाला सगळ्यांना बघायचं आहे. बघूया तो प्रवासी कोण आहे. दादा, तुमच्याशी काय बोलू, मला हिम्मत होणार नाही, पण मला एवढं सांगावं असं वाटेल. दादा, या शब्दात प्रेम आहे आणि तुमच्यासारखा बाप मला कधीच कोणी मिळाला नाही. मी नकळतपणे, अजाणतापणे कधी तुम्हाला दुखावलं असेल तर माफ करा. आणि मी आज हक्कानी सांगते की मी तुमचं लेकरू आहे, कोकरू आहे आणि मला त्याचा अभिमान आहे. मी आयुष्यात तुम्हाला आई गेल्यावर पहिल्यांदा रडताना बघितलं होतं आणि नंतर माझ्यासाठी. म्हणजे मला माहिती तुमच्यासाठी मी किती जवळची होती. माझ्यातून चुका झाल्या असतील, कधी न सुधारण्यासारख्या त्या चुका असतील आणि आज सगळं दुनिया असून सुद्धा तुमच्या दोघांशिवाय मी शून्य आहे. आणि माझ्यासारखं दुःख कुठल्याच गौरीच्या वाटेला येऊ नये असं मी तरी उतरते, नाही तर तुम्ही तरी उतर. श्रीगौरी, आज तुझे वडील नाही आहेत, पण आज जर ते असते किंवा आत्ता जिथनं कुठनं ते बघत असतील, त्यांना तुझ्या कार्याचा आणि ज्या ठामपणे तू स्वतःच्या पायावरती, स्वतःच्या विचारांवरती, स्वतःच्या तत्वांवरती उभी आहेस, हे पाहून याआधी जरी त्यांनी ही परिस्थिती स्वीकारली नसती तरीसुद्धा आत्ताची परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना तुझा नक्की अभिमान वाटला असता. खरं तर ही आमची बस आहे, ही महिलांसाठी खास राखीव बस आहे, पण आज तुझ्या इथे येण्यामुळे या बसचा सन्मान झाला असं मला मनापासून वाटतं. तुला निरोप देण्याची वेळ आली आहे, पण मी तुला एवढंच सांगतो की तू या शोमध्ये आलीस आणि तू फक्त तुझ्या वेदना मांडल्या नाहीस, तर तू आमच्या प्रत्येकाच्या डोळ्यावरती लावलेली झापडं उघडलीस. आज ज्या आमच्या भारतातल्या व्यक्तींना आम्ही डिस्कार्ड करत होतो, एखाद्या माणसाला पुढे न येऊ देण्यापेक्षा सुद्धा त्याचं अस्तित्व नाकारण्यासारखा मोठा गुन्हा नाही. जो गुन्हा आज इतकी वर्षानुवर्ष आम्ही करत होतो, तो गुन्हा केल्याने जे आमची झापडं आमच्या डोळ्यावरती आम्ही बंद करून ठेवलेत कायमची, ती झापडं उघडवण्याचं काम आज तू इथे केलंस. आणि मला खात्री आहे की हा शो बघितल्यानंतर, आजचा कार्यक्रम बघितल्यानंतर एकदम लाखो करोडो लोक बदलतील असं होणार नाही, कारण समाज इतक्या पटकन बदलत नाही. पण आज यांच्यातले बदल करण्याची क्षमता असलेले दोघं जण जरी बदलले आणि त्यांनी जरी बदल घडवायला सुरुवात केली, तरी मला असं वाटतं की आज जो लढा तुला द्यायला लागतोय, जो तुला द्यायला लागतोय तुझ्या समाजासाठी, आज काही वर्षानंतर याच्यात फरक पडेल, जेव्हा तुझ्यासाठी लढा देणारी ही सगळी मंडळी जी आजपर्यंत तुम्हाला डिस्कार्ड करत होती, वेशीच्या बाहेर समजत होती, तुमचा अपमान करत होती, उद्या तीच मंडळी येतील आणि तुमच्या लढ्यासाठी लढतील. आणि हा दिवस लवकरच येऊ, ह्याच या कार्यक्रमाच्या
आमच्या बसबाई बसच्या संपूर्ण टीमच्या आणि हा कार्यक्रम बघणाऱ्या संपूर्ण प्रेक्षकांच्या वतीने तुला मनपूर्वक शुभेच्छा. महाराष्ट्र हे राज्य कायमच सामाजिक सुधारणेच्या बाबतीत अग्रेसर राहिलेलं आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून स्वातंत्र्यानंतरच्याही काळात अनेक उत्तम व्यक्ती प्रत्येक क्षेत्रात काम करणाऱ्या या राज्याने दिल्या आहेत आणि मला खात्री आहे की या बाबतीतल्या सामाजिक सुधारणांची चळवळसुद्धा महाराष्ट्रातूनच उभी राहील आणि संपूर्ण मराठी समाज, संपूर्ण महाराष्ट्रीय समाज तुझ्या पाठीशी आणि तुमच्या सर्वांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहायला खेरीज राहणार नाही. यास तुला शुभेच्छा. आणि आता तुला निरोप द्यायची वेळ झाली आहे. चला दादा, गाडी थांबवा. थँक्यू सो मच. मला खात्री आहे बस बाई बसचा आजचा एपिसोड तुम्हाला नक्की आवडला असेल आणि हा एपिसोड वारंवार पाहण्याची तुम्हाला इच्छा होत असेल. तुमची ही इच्छा ताबडतोब पूर्ण होऊ शकते. कसं? मी सांगतो. झी5 ॲप आत्ताच्या आत्ता डाउनलोड करा, कारण यावर तुम्हाला आजचा एपिसोड पाहता येईल, तोही कितीही वेळा. आणि हो, झी5 वर या शोचे आधी होऊन गेलेले आणि नवीन येणारे सगळे एपिसोड्स तुम्हाला पाहता येतील, ते सुद्धा एकदम फ्री. झी5 कधीही कुठेही. तर मंडळी, आजचा प्रवास इथेच थांबूया, पण पुढच्या भागात भेटूया नव्या वाटेवर नव्या प्रवासासह. तोपर्यंत हॅपी जर्नी आणि ही बस पकडायला विसरू नका. पाहत राहा बस बाई बस.